आपला हेतू शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात होता, म्हणून आपला प्रामाणिकपण होतं, म्हणून तिने आपल्याला इथपर्यंत आणून दिलं. आता तिने नियमाचे मला थोड्या अटी सांगितलेले आहेत, नियमाचे ऍक्ट सांगितलेले आहेत की तिथं 5 माणसाच्या वर अशा वेळी अलाव करत नाहीत. त्याला सुरक्षेचे अनेक नियम आहेत, बोटी जाण्याचे असतील किंवा तिथं काही गडबड काही घोटाळा जर झाला तर त्याला सगळे जबाबदार आहेत. आपल्याला शेवटी हेतू काय की तुम्ही प्रतीक आहेत सगळ्यांचे, पण 13 कोटीतल्या लोकांना हा विषय समजायला पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आपण सगळे इथं आलोय. मी त्यातला एक भाग आहे आणि म्हणून मी 2 गोष्टी त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत. 5 लोकांनी या काय आम्ही आज जाणार नाही. आमच्याकडे कमीत कमी 50 लोक तर पाहिजे. 50 लोक कोण निवडणार? मी 2 नावं सांगेन, तेच निवडतील. 50 होते येतील. बाकीच्यांनी सगळ्यांना लाईव्ह दिसणार आहे तुम्हाला. छत्रपती बाकीच्यांना माझ्या एक मिनिट फेसबुक पेजवर माझं लाईव्ह असेल किंवा आणि मला माहित नाही मीडियाचं, पण माझ्या फेसबुक पेजवर तर लाईव्ह असणार आहे. तुम्हाला सगळं म्हणजे जे काय टेलिकास्ट होईल तिथं ते सगळं तुम्हाला दिसेल. माझी विनंती राहणार, मुंबईत आपण आलोय, आपल्याला कुठे गालबोट लागतं का? आणि गालबोट म्हणजे तो आपल्याला लागत नाहीये, ते शिवाजी महाराजांच्या प्रामाणिकपणे आपण या कामासाठी ठेवलंय. म्हणून प्रामाणिकपणाने सगळ्यांनी राहायचं, आपापल्या गाडीत सगळ्यांनी बसायचं. उलट कायदा असा सांगतो आझाद मैदानाला जायला पाहिजे. मी म्हटलं आझाद मैदानाला मुलं जाणार नाही. मग काय करायला? त्याचा मार्ग काय, पर्याय काय? तर एक लाईननी गाड्या लावायच्या, एक यू टर्न घेऊन सगळ्यांनी गाड्या लावायच्या आणि सगळ्यांनी आपला गाडीत बसा. नाही एक मिनिट, वाटलं तर एसी लावा गाडीत, काय प्रॉब्लेम नाही. नवीन काळ आहे आता, गाडीत एसी असतोच, गाडीत एसी लावा, शांतपणाने बसा. आणि जे 50 लोक मला वाटते, एक अंकुश कदम, धनंजय जाधव आणि कोण आहे आणि माधवराव देवसकर, आप्पा असेच एक 3-4 निर्णय घेतील. हे कोण 40-50 लोक आहेत मला धरून आणि मलाच तुम्ही कार्यक्रम कराल. तर ते एवढं शांत तुम्ही ऐकणार माझं सगळे? हात वर करा. महाराष्ट्राला आवाज ऐकू. हा ऐकणार तुम्ही माझं? चला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राला दाखवायचंय ना, महाराष्ट्राला दाखवायचं. आणि मीडिया पहिला मला पुढे मुंडेची पुढे मीडिया पहिला मला, नाहीतर हे आम्हाला बाहेर दिलं आम्ही 50 जाऊ असं व्हायला नको. सगळे ऐकणार ना? शब्द दिला ना तुम्ही? इथं तुम्ही स्वराज्य पक्षाचे स्वराज्य प्रमुखाच्या आणि मीडियाने तुम्ही यायचं म्हणजे महाराष्ट्रात दाखवायला पाहिजे, नाही तर तिथे उगाच आपला फेरफटका नको. आणि तुम्ही शब्द स्वराज्य प्रमुखाला देत नाहीये, कोणाला देत आहे? छत्रपती. आता धनंजय नाही बघतील. आपल्या गाडीमध्ये